आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मोटेवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची भेट। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000ची मदत जाहीर। जत येथून प्रतिध्वनी न्यूज चॅनलसाठी मारुती पवार करिता की तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले। तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। मोटेवाडी येथे सोमवारी दुपारी मरगुबाई यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असताना अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मंदिर परिसरातील पत्राशेड व भिंत कोसळली। या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये पांडोझरी, दरिबडची तसेच कर्नाटकातील भाविकांचाही समावेश आहे। दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली। त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच जखमी भाविकांच्या प्रकृतीची विचारपूस केली। प्रशासनाने बाधित कुटुंबांना तातडीने मदत करावी व जखमीवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी बोलताना विक्रमसिंह सावंत म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे। यात्रेसाठी आलेल्या निष्पाप भाविकांना अशा प्रकारे जीव गमवावा लागणे अत्यंत दुःखद आहे। दरम्यान विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्याने माजी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भारतीय विद्यापीठ परिवाराच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। बाधित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी दिला। यावेळी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण तात्या चव्हाण, माजी सरपंच भगवंत जावेर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दुर्घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून मृतांना श्रद्धांजली अर्पण करत जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे। आज मोटेवाडी येथे मरगुबाई मंदिराच्या देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू। त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्याच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50,000ची मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू। अशा पद्धतीचं या निमित्तानं आतापर्यंत ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि त्या आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे। निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोहोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही
आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.